ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके आपल्यासमोर मॅथ्स CET क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आहे. गेले 8-10 दिवसापासून आपण हा कोर्स चालू केलेला आहे. पहा, वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर झाले आहेत. या चॅप्टरमध्ये बऱ्यापैकी आपलं कव्हरेज 30 मार्काचं जवळजवळ आपलं शिकून झालेलं आहे. पहा, तुम्हाला ज्यांना पहिली परीक्षा द्यायची त्यांना पण सोपं जाईल. ओके, 30 मार्क्सचा ऑलरेडी झाला. आता त्यामध्येच एक नवीन चॅप्टर ॲड करतोय मी. त्या चॅप्टरचं नाव आहे लाईन अँड प्लेन. याला जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन्स म्हणजे 8 ते 10 मार्क ह्या चॅप्टरला आहेत. पहा, हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे. समजायला सोपा आहे. काही ट्रिक्स आहेत, काही फॉर्म्युले आहेत. याचा व्यवस्थित वापर केला तर चॅप्टरचे मार्क्स फिक्स मिळून जातील. पहा तुम्हाला लक्षात, यामध्ये काही जास्त कॉम्प्लिकेटेड येत नाही. एखादा दुसरा क्वेश्चन फिरून येतो. कशा प्रकारे येतो आपण ते वेगळ्या प्रकारच्या व्हरायटीमध्ये घेणार आहोत. ओके सर, ह्याच्यानंतर मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की हा चॅप्टर झाल्यानंतर एक जवळजवळ 40 मार्काचा अभ्यास होईल. पहा आपला, ज्यांना पहिली एक्झाम द्यायची त्यांचं बऱ्यापैकी तयारी होईल. पहा, ओके, पहिल्या एक्झामपर्यंत मी साधारण 60 मार्क्सचा आरामशीर संपवतो. पहा, 60 मार्काचं. त्यामुळं पहिली एक्झाम देणाऱ्याला एक प्रॅक्टिस एक्झाम होऊन जाईल आणि दुसऱ्या परीक्षेच्या वेळेस सगळा 100% सिलेबस संपलेला असेल. ओके, या पद्धतीने तुम्ही फक्त डाऊट सेशन्स गोळा करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. म्हणजे मी सगळ्या डाऊट सेशनचा एक सेक्शन घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल. पहा, ओके, तर चालू करूया. लाईन अँड प्लेन. पहा, याच्यामध्ये काही फॉर्म्युले आहेत, काही आयडियाज आहेत, त्या लक्षात आल्या तुम्हाला तर हा चॅप्टर अवघड नाही. पहा, एकदम इझी आहे, मार्क मिळून देणार आहे. पहा काय पाहता लक्षात द्या. आय विल गिव्ह द वन चार्ट फॉर यू. पण सगळा अभ्यास करत असताना एक चार्ट टाईप फॉर्म्युले हे करायचं, बस समराईज करायचे. लक्षात म्हणजे काय होतं, पहा लक्षात ठेवायला सोपं जातं. प्रत्येक चॅप्टरची एक समरी टाईप बनवायचं. पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होतील. काय ट्रिक्स विथ एक्झाम्पल्स अशा प्रकारे बनवायचं, म्हणजे सोपं जाईल. पहा, चला स्टार्ट करूया. ह्याच्यामध्ये बरेचसे सिमिलर क्वेश्चन आहेत. 4 ते 5 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. पहा, तेच फिरून फिरून येतात. पहा, तर मी एक सोडून दिला की तुम्हाला बाकीची सोडवायला देतोय. माझी इच्छा आहे की त्यामधले तुम्ही डाऊट्स गोळा करावेत आणि डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकावेत. लक्षात, म्हणजे मला तुम्हाला काय अडचण येते ते सांगायला सोपं जाईल. पहा, या पद्धतीने. ओके, तर चला स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी फॉर्म्युले देतो सर्व. लाईन अँड प्लेन पार्ट 1. म्हणजे 2 भाग केलेत आपण लाईन अँड प्लेनचे. लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेन पार्ट 1 म्हणजे फक्त आपण लाईनचा स्टडी करणार आहे. पहा, फक्त लाईन. पार्ट ए म्हणजेच ह्याला लाईनचा स्टडी करणार. लाईनच्या मध्ये मेन 2 भाग आहेत. पहा, एक अँगल बिटवीन 2 लाईन्स आणि इक्वेशन ऑफ लाईन्स. इक्वेशन ऑफ लाईन वेगळ्या पद्धतीने येतं. पहा, आणि अँगल बिटवीन 2 लाईन्स पण 1-2 पद्धतीने येतं. पहा, हे सगळे 4-5 प्रकार, एक साधारण 5 ते 6 क्वेश्चन्सचे टाईप्स आहेत. पहा, तेवढेच क्वेश्चन रिपीट होतात. पहा, आणि त्याची आयडिया आली की तुम्हाला मार्क्स भरपूर मिळून जातील. पहा, ओके, तर चला स्टार्ट करूया. पहिल्यांदा इक्वेशन ऑफ लाईन पहिला पार्ट घेऊया. तुम्ही आता एक चार्ट देतो तुम्हाला. इक्वेशन ऑफ लाईन. एक गिवन कंडिशन दिलेली असते, तुम्हाला काय काय दिलं ते पाहायचं. गिवन म्हणतो मी याला. ओके, इक्वेशन 2 प्रकार आहेत. पहा, एक वेक्टर फॉर्म आणि दुसरा कार्टेशियन फॉर्म. वेक्टर आणि कार्टेशियन. ओके, जे सोपे चॅप्टर आहेत वेटेज ज्यादा त्या चॅप्टरवर माझा जोर आहे. पहा, मध्ये आधी एखादा 2 मार्काचा चॅप्टर घेतोय, कारण नंबर ऑफ चॅप्टर्स असं नको. किती चॅप्टर झाले आपले. लिमिट झाला, कंटिन्युटी झाला, ओके, लॉजिक झाला, मॅट्रिसेस झाला, पेअर ऑफ लाईन झाला. लक्षात, पेअर ऑफ लाईन झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचं म्हणजे LPP झाला. 6 चॅप्टर झाले. पहा, लॉजिक, मॅट्रिसेस, पेअर ऑफ लाईन, पेअर वेक्टर आणि हा एक वेक्टर एक मेन झाला. पहा 7 आणि हा 8वा. 8 चॅप्टर म्हणजे जवळजवळ आपल्या टोटल चॅप्टर 25 आहेत. पहा, पण काही चॅप्टर 2-2 मार्काचे आहेत. ते मध्ये आधी मी घेऊन टाकतो एक लेक्चरमध्ये, म्हणजे असं नंबर ऑफ चॅप्टर्स बी जास्त झाल्यासारखं वाटतील. असं वाटेल 25 पैकी 8च झाले असं नको वाटायला. ओके, हा चॅप्टर झाल्यानंतर एक 40 मार्काची जवळजवळ डायरेक्ट इनडायरेक्ट तुमची तयारी होते. पहा, तुम्ही मॉक टेस्ट पण देऊ शकता. 40 मार्क तुम्हाला आरामशीर सोडवता येईल. पहा, 40 मार्क 40 मार्क्स. ओके, चला चालू करूया आपण. इक्वेशन ऑफ लाईन, गिवन कंडिशन, वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म. पहिले घेतो. पहा, काय काय दिलं आपल्याला. नंबर 1 आपल्याला पहिली कंडिशन दिली. पहा, पासिंग थ्रू पॉईंट A बार अँड पॅरल टू B बार. पहा, लक्ष द्या, ही जी लाईन असते ती स्पेसमध्ये असते. पाशी याला हँडल करायचं एक पॅरल लाईन काम करत असते. पहा, हे बघा अशी पॅरल लाईन स्पेसमधली ही काय करते, डायरेक्शन दाखवण्याचं काम करते. पहा, त्याला ही पॅरल लाईन असल्याशिवाय जमत नाही. पहा, ओके, ह्या पॅरल लाईनला B बार म्हणून ह्याला काय म्हणायचं. पहा, A बार. इक्वेशन ऑफ लाईन तयार होतं. पहा, गिवन पासिंग थ्रू A बार
passing through A bar and parallel to B bar. Parallel to B bar. फॉर्म्युला काय येईल पहा, R bar is equal to A bar लॅम्बडा B bar. कार्टेशियन फॉर्म काय पहा, कार्टेशियन फॉर्म एकदम इझी आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. सर कोणतं करावं कळत नाही पहा, कधी कधी कार्टेशियन करू का वेक्टर फॉर्म करू, दोन्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, पण कार्टेशियनवर इकडच्या भागावर जोर द्या पहा. कार्टेशियन काय पहा, फॉर्म्युला सोपा, x मायनस x1 अपॉन a y मायनस y1 अपॉन b and z minus z1 upon c. c काय पहा, where a b c are DRS of b bar, where a b c are DRS म्हणजे काय, डायरेक्शन रेशोज ऑफ b bar. ओके सर, वेक्टर फॉर्म झाला, हे झाला. चलो आता स्टार्ट करेंगे आगे का सर. सेकंड पॉइंट, पासिंग थ्रू 2 पॉइंट दिले पर समजा, पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. कोणते 2 पॉइंट्स आहे पहा, ए बार अँड बी बार. पासिंग थ्रू काय पहा, आर बार इज इक्वल टू ए बार लॅम्बडा बी बार मायनस ए बार, या पद्धतीने. आणि कार्टेशियन फॉर्म सोपा आहे पहा, एक्स मायनस x1 आहे तसाच ठेवायचं अपॉन x2 मायनस x1, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1, z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. 2 पॉइंट मध्ये. तिसरा पॉइंट घेऊया, पासिंग थ्रू ए बार and perpendicular to B bar and C bar, B bar and C bar. B bar and C bar कसं करायचं पहा, व्हेरी सिंपल. यामध्ये एक आयडिया करायची पहा, नेहमीप्रमाणेच R bar इज इक्वल टू A लॅम्बडा B bar. एक काम करतो मी, पासिंग थ्रू अँड परपेंडिक्युलर टू सी बार अँड डी बार घेतो पहा, सी बार अँड डी बार, हे सोपं जाईल. सी बार अँड डी बार. ओके, बी बारला कसं करायचं पहा, ह्याचा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, सी बार क्रॉस डी बार, या पद्धतीने एकदम इझी जात. याच्यावरून वेक्टर इक्वेशन तयार करता येईल, तो भाग वेगळा, कार्टेशियन इक्वेशन. पण ही आयडिया लक्षात ठेवायची. हा बी बार कसा काढता, सी बार. परपेंडिक्युलर शब्द आला की हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे पहा, हा एक्झामला येतो पण डायरेक्ट इनडायरेक्ट. हा सी बार डी बार इनडायरेक्टली देतात पहा, कसं कसं देतात, देण्याची पद्धत कशी आहे, त्यासाठी आपण एक जवळजवळ 25 क्वेश्चन्स आपण कलेक्ट केले पहा. हे 25 क्वेश्चन, हा पहिला पार्ट आहे पहा. आणि सेकंड पार्ट काय पहा, अँगल बिटवीन 2 लाईन्स. लाईन्स, हा एक महत्त्वाचा सेकंड पॉईंट, लाईन्स आर इंटरसेक्ट. 3 पार्ट्समध्ये हा चॅप्टर डिवाइड करूया. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किंवा लाईन्स आर इंटरेस्टिंग. लाईन्स आर इंटरसेक्टिंग असेल तर काय येतं पहा, लाईन्स आर इंटरसेक्टिंग. व्हेरी सिंपल, x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. इथे घ्या a b c, a1 b1 c1 a2 b2 c2 इज इक्वल टू काय येतं पहा, 0. हा जर डिटरमिनंट 0 असेल तरच पासिंग थ्रू ते दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट करतात पहा एकमेकाला, अदरवाईज नाही. सर ह्या 2 लाईन इंटरसेक्ट नसतील तर काय पहा, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरल लाईन्स कसं काढायचं पहा, डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स म्हणूया. एक काम करतो, ह्याला एक नाव देतो डेल्टा. ह्या डिटरमिनंटला नाव काय दिलं आपण, डेल्टा. थोडंसं फॉर्म्युला छोटा दिसावं म्हणून, बघितल्यानंतर टेन्शन येतं पहा फॉर्म्युला बघितल्यावर. डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स काय पहा, डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स. समजा 2 व्हॅल्यू दिल्यात पहा, आर बार इज इक्वल टू A1 बार लॅम्बडा B1 बार, आर बार इज इक्वल टू A2 बार म्यू B2 बार. ओके सर, तर आता कसं करता येईल पहा, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरल लाईन्स कसं काढायचं पहा, व्हेरी सिंपल, व्हेरी इझी. डिस्टन्स इज इक्वल टू A2 बार मायनस B बार,
इंटू समजा दोन पॅरलाईन्स असतील तर समजा दोन्ही सारखं आहे पहा, बी बार किंवा इथं असं घ्या A2 बार मायनस A1 बार इंटू ओके. इथं हे घ्या डॉट घ्या. इथं काय पहा B1 बार क्रॉस B2 बार अपॉन B1 बार क्रॉस B2 बार या पद्धतीने B2. आता हे झालं पहा रेग्युलर पद्धत B1 B2चा पर्याय. आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये कसा येईल पहा हा फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू लॅम्बडा डिटरमिनंट हा ट्रायंगल घेतो अपॉन रूट ऑफ मायनर ऑफ दिस वन घ्यायचं पहा मायनर ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर x2 मायनस x1चं मायनर घ्यायचं पहा मायनर ऑफ ह्याचा घ्यायचा पहा y2 मायनस y1 मायनर कळतो ना ए लाईन सोडून द्यायची लाईन हे मायनर ऑफ y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस मायनर ऑफ z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने डिस्टन्स नेवर निगेटिव्ह तेव्हा मॉड येतो पहा. या पद्धतीने डिस्टन्स काढण्याची एक मेथड आहे पहा डी इज इक्वल टू ओके x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 हा डिटरमिनंट आला पहा. नंतर काय घ्यायचं मायनर घ्यायचं पहा ह्याचा मायनर कसा घ्यायचा ए लाईन छोडो ए बी लाईन छोडो याने याला मल्टिप्लाय करायचं पहा या पद्धतीने मायनर ऑफ x2 मायनस x1 मायनर ऑफ y2 मायनस y1 अँड मायनर ऑफ z2 मायनस. हे ॲक्च्युली क्वेश्चन सोडवताना काढून दाखवाल तुम्हाला मी. ओके सर. तिसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला राहिला पहा अँगल बिटवीन टू लाईन्स. अँगल बिटवीन अजून काही लक्षात आलं तर ॲड करूच आपण अँगल बिटवीन टू लाईन्स. याला स्टेप्स फॉलो करायच्या पहा. पहिली स्टेप काय करायची पहा स्टेप नंबर 1 A1 A2 B1 B2 C1 C2 काय येतं ते बघायचं पहा इज इक्वल टू 0 देन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री ओके और A1 A2 B1 B2 C1 A2 नॉट इक्वल टू 0. मग पुढच्या स्टेपकडे जायचं. पुढची स्टेप काय रूट ऑफ A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर इंटू A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर या पद्धतीने. नंतर फॉर्म्युला यायचा पहा तिसरा इम्पॉर्टंट पार्ट काय पहा फॉर्म्युला cos थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ A1 A2 B1 B2 C1 C2 अपॉन हे घ्यायचं सर्व रूट आलं रूटमध्ये सर्व ओके याप्रमाणे कॉस थीटा अँगल. प्रॉब्लेम सोडवताना मी सोडून दाखवतोच हे संपूर्ण फॉर्म्युले तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु एकदम सगळं फॉर्म्युले दिले की कन्फ्युजन होतं पहा. काय काय नाही चॅप्टर 12 रेग्युलरला केलं नसेल तर आत्तासुद्धा करता येईल पहा. आता केलं तर तुम्हाला मार्क्स फिक्स होऊन जातील पहा. लक्षात साधारण एक किंवा 2 क्वेश्चन्स 100% येतात पाहिजेवर 2 क्वेश्चन पकडू ह्याच्यावर 2 आणि तिकडच्यावर 2 कधी कधी 3 पण आले पहा. लाईन आणि प्लेनला मिक्स करून एखादा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येतो तर मी 8च मार्क पकडतो याला. इकडचे 2 क्वेश्चन तिकडचे 2 क्वेश्चन्स आपल्याला 8 मार्क मिळाले पाहिजेत पहा. संपूर्ण फॉर्म्युले आहेत पहा. फॉर्म्युले दिलेत पण मी योग्य त्या क्वेश्चनच्या वेळेस योग्य त्या आयडिया देतोच पहा. काही ट्रिक्स आहेत त्या पण सांगतो. एक 3 ते 4 ट्रिक्स याच्यामध्ये सापडतील तुम्हाला. ऑन द स्पॉट प्रॉब्लेम घेताना सांगतो पहा. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपलं जो सगळी समरी होऊन जाईल आणि मग प्रॉब्लेम चालू करूया. घेतला 1 2 3 ओके प्रॉब्लेम स्टार्ट झाले पहा. काय आलं पहा पहिलाच प्रॉब्लेम x1 मायनस x2 1 अपॉन 2 y1 प्लस 1 अपॉन 3 z2 मायनस 1 अपॉन 4
एक्स मायनस 3 अपॉन 1 वाय मायनस लॅमडा अपॉन 2 झेड अपॉन 1 इंटरसेक्ट इच अदर देन लॅमडा इज इक्वल टू. हे दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट करतात. इंटरसेक्टची आयडिया सांगितलं तुम्हाला मी. व्हेरी सिम्पल, व्हेरी डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 घ्यायचं पा आणि ट्राय टू सॉल्व युअर सेल्फ. ओके, याबद्दल ह्याला एक दुसरी पण आयडिया आहे पा. एकच्या जागी पण ते कॉम्प्लिकेटेड पहा. इंटरसेक्ट चला चालतं, काय हरकत नाही. आता याचं कम्पेअर करायचं पहा. कम्पेअर केल्यानंतर काय येतं पहा, एक्स मायनस एक्स वन कम्पेअर. पुन्हा कम्पेअर करायचं एक्स मायनस एक्स वन अपॉन ए वन, वाय मायनस वाय वन अपॉन बी वन, झेड मायनस झेड वन अपॉन सी वन. एक्स टू पण घ्या, एक्स मायनस एक्स टू अपॉन ए टू इज इक्वल टू वाय मायनस वाय टू अपॉन बी टू. समजण्यासाठी एवढं डिटेल होतं, एवढं डिटेल यायची गरज नाही. आता पहा मायनस वन, इथं मायनस साईन नसलं तर ॲडजस्ट करून घ्यायचं. पहिला पॉईंट काय येईल सर, एक्स वन आय वन झेड वन आला बघा, मायनसच्या पुढे घ्यायचं 1. इथं मायनस साईन ॲडजस्ट करावं लागेल, मायनस मायनस येईल फक्त. ओके, वाय मायनस वाय वन बघा, फॉर्म्युला काय वाय मायनस वाय वन म्हणून ॲडजस्ट. इथं काय येईल 1 सर. ए वन बी वन सी वन सांगा. ए वन बी वन सी वन खालच्या आकडे घ्यायचे 2 3 4. या फॉर्ममध्ये काय बघायचं, कधी कधी एकच्या अगोदर काय काय नंबर असतात. पुढे क्वेश्चन घेतो मी. एक्स टू वाय टू झेड टू घ्या सर. कसं करा, एकच्या पुढचे नंबर घ्या, मायनस साईन सेट पाहिजे. 3 लॅमडा 0, 3 लॅमडा 0. ओके, इंटरसेक्ट इच अदर. ए टू बी टू सी टू घ्या. ए टू क्या भैया 1 to 1. यस चालतंय. लाईन इंटरसेक्ट इच अदर देन लॅमडा इज इक्वल टू. हे इंटरसेक्ट करतात पहा इच अदर, तर लॅमडाची व्हॅल्यू काढायची पहा. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस झेड वन, ए वन बी वन सी वन, ए टू बी टू सी टू. आता हे समजण्यासाठी तुम्हाला कम्पेअर केलं, तुम्ही फटाफट पॉईंट्स काढायचे, फटाफट टाकून द्यायचे पहा. एक्स टू मायनस एक्स वन या दोघांचा 3 मायनस 1 2, लॅमडा प्लस 1 येईल पहा. नंतर 0 एक्स वन झेड 1 मायनस 1 1 आहे ना. यस सर. हां काय पहा 0 मायनस 1 मायनस 1, ए वन बी वन सी वन डायरेक्ट लिहायचं पहा 2 3 4. खाली काय पहा 1 to 1. सर हे सॉल्व करा. यस सर, इज इक्वल टू 0. इंटरसेक्टिंग असल्यावर 0 होतं पहा. 2 इन ब्रॅकेट 3 वजा 8 मायनस लॅमडा प्लस 1 2 वजा 4. काय पहा 2 1 2 4 1. ही लाईन सोडायची, ही लाईन सोडायची. मायनस 1 इन ब्रॅकेट ए लाईन छोड़ दो, ये भी लाईन 4 मायनस 3 3 वजा 8 वजा 5 वजा 10 मायनस हे राहू द्या असं वाटलं. लॅमडा प्लस 1 2 मायनस 4 काय मायनस 2 4 वजा 3 1 येतं, 1 गुणिले वजा 1 वजा 1 येईल 0. लॅमडा प्लस 1 मायनस 2x. हे मायनस आणि मायनस काय प्लस होईल. मायनस 10 वजा वजा अधिक 2 होतं पहा. 2 कंसामध्ये लॅमडा प्लस 1 मायनस 1 इज इक्वल टू 0. 2 याला मल्टिप्लाय करा 2 लॅमडा प्लस 2 मायनस 1 इज इक्वल टू 0. 2 लॅमडा तसाच ठेवूया. वजा 10 अधिक 2 वजा 8 वजा 1 वजा 9. 2 लॅमडा इज इक्वल टू 9. लॅमडा इज इक्वल टू काय 9/2. देअरफॉर आन्सर आलं पहा सी 9/2. चेक केअरफुली, कुठं प्लस मायनस काय मिस्टेक झाली का बघायचं. ओके सर, हा पहिला प्रकार झाला पहा. इंटरसेक्टिंग लाईनचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आता पहा हे आपण एक फटाफट लिहिता आलं तर फारच सोपं काम. कधी कधी पटकन लिहिण्याच्या नादामध्ये प्लस मायनस गोंधळ होतो बरं का, तेवढं काळजी घ्यायची. ओके सर, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 3 - 1 2. आता एक शॉर्टकट शिकवणार मी तुम्हाला. 3 - 1 2 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. पहा खरी मेथड अशी पहा, खरी मेथड सांगतो तुम्हाला, रेग्युलर मेथड. ओके सर, आणि ह्याला सी बार म्हणायचं पहा. दिस इज सी बार, दिस इज डी बार.
रेग्युलर मेथड सांगतोय पहा. हा ए बार झाला. सी बार काय सर 2i 2 लिहा फक्त 2 वजा 2 1 डी बार घ्या 1 मायनस 2 2 आय जे के लिहायला वेळ लागतो पहा डी बार. आता खरा फॉर्म्युला असा आहे पहा बी बार इज इक्वल टू सी बार क्रॉस डी बार. या दोघांचा क्रॉस करायचा पहा. ओके आणि क्रॉस करणं फार सोपं आहे. आय जे के 2 मायनस 2 1 1 मायनस 2 2. ओके आय मायनस 4 मायनस 2च्या ऐवजी प्लस 2 घ्या मायनस जे ही लाईन सोडा ही पण लाईन सोडा 4 मायनस 1 के घ्या सर ही लाईन सोडायची मायनस 4 मायनस 2 पण मध्ये प्लस 2 घ्या मायनस 2i मायनस 3j मायनस 2k. ओके बरं आता काय घ्यायचं पहा फॉर्म्युला काय आपला सांगतो पहा पासिंग थ्रू लाईन बी सर हे मिळालं. आता नेहमीचा फॉर्म्युला आर बार इज इक्वल टू ए बार लॅमडा बी बार. पण ए बार कसा घ्यायचा पहा ए बार डायरेक्ट येतं म्हणजेच काही पहा एक्स मायनस एक्स 1 ह्याच्याऐवजी असले एक्स मायनस एक्स 1 अपॉन ए वाय मायनस वाय 1 अपॉन बी ॲट झेड मायनस झेड 1 अपॉन सी. हा ए बी सी पहा. वरचं तर सगळे सारखं पण न्युमरेटर फक्त खाली बघायचं मायनस 2 मायनस 3 मायनस 2 मायनस 2 मायनस 3 सगळंच मायनस आलं मायनसचं साईन बदलू शकता तुम्ही 2 3 2. चेक करा 2 3 2 कुठे आहे पहा 2 3 2 दोन ठिकाणी पहा बघ इथं पण आहे 2 3 2 बाकी कुठंच नाही 2 3 2. सर हा पॉईंट गिवन असतो एक्स मायनस 3 मायनस मायनस प्लस 1 आणि झेड मायनस 2 2 3 2 दोन्ही ऑप्शन सेम आलेत एक्स मायनस 3 वाय प्लस 1. माझ्या ओरिजिनल ह्याच्यामध्ये बघतो मी काय चूक झाली का एक्स मायनस 3 3 2 2 2 2 3 आपलं काय पाहिजे पहा 2 3 2 2 3 2 2 3 2 एला आहे आणि डीला पण आहे एक्स मायनस हा पहा मायनस प्लसचा गोंधळ आहे पहा इथं मायनस 3 इथं प्लस 3. ओके पॉईंट काय पहा 3 आहे म्हणजे मायनस 3 एक्स मायनस एक्स 1 येतं पहा एक्स मायनस 3 आलं पाहिजे पहा तेव्हा हा आन्सर चालणार नाही हे चालेल ए इज द आन्सर. ओके या पद्धती या पद्धतीने तुम्हाला आरामशीर जमू शकतं पहा. लक्षात बी बार सी बार ड्रॉप डी बार घ्यायचं एक्स मायनस एक्स 1 पहा. ओके एक्स मायनस एक्स 1 वाय मायनस वाय 1 झेड मायनस झेड 1. ओके या पद्धतीने जरी चेक केला तर एक्स मायनस 3 वाय प्लस 1 ह्या ऑप्शन ॲटोमॅटिक कट होतो पहा कारण मायनस मायनस काय येतं सॉरी कुठे गेलं पॉईंट कोणता आहे पहा 3 एक्स मायनस 3 येतं यायला पाहिजे पहा एक्स मायनस 3 सगळीकडे इथंच नाही फक्त. ओके दुसरीकडं वाय प्लस 1 यायला पाहिजे वाय प्लस 1 सगळीकडे आहे पहा अँड झेड मायनस 2 हे पण आहे फक्त हा डी ऑप्शन इथंच कट होत होता पहा पहिल्या झटक्यातच पासिंग थ्रू पॉईंटनी तेव्हा ए बी सी राहतं आहे पहा. ओके या पद्धतीने तुम्हाला आरामशीर जमू शकतं पहा ही आयडिया लक्षात ठेवा. हा परपेंडिक्युलर क्वेश्चन काय आय एम पी आहे हा इंटरसेक्टिंगचा पॉईंट आय एम पी आहे. अगोदर पहिले आय एम पी सांगतो मग क्वेश्चन रिपीट व्हायला सुरुवात होईल पहा. ओके चला आता स्टार्ट करूया. यस सर कुठला क्वेश्चन घेऊया पुढचा ह्याची एक स्क्रीनशॉट घेऊन टाका म्हणजे पुढचं सोपं जाईल पहा तुम्हाला. 2 क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला आयडिया दिली पहा. एक 5 ते 6 क्वेश्चनमध्ये तुम्हाला चॅप्टरची आयडिया येईल पहा पूर्ण. थोडासा वेगळा आलेला क्वेश्चन मी सांगतोयच. ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर परपेंडिक्युलर टू इच अदर असल्यावर काय असतं पहा A1 A2 B1 B2 C1 C2 इज इक्वल टू 0. ओके सर आता कसं करता येईल पहा व्हेरी सिम्पल आयडिया परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे काय येईल पहा A1 A2 क्वेश्चन 3 मध्ये पहा इथंच लिहितो A1 B1 C1 काय दिलं पहा लॅम्बडा 2 1 A2 B2 C2 काय दिलं बघा. एक महत्वाची गोष्ट पहा हा जो एक्स असतो ह्याला ऍडजस्ट करावं लागतं पहा ह्याला 2 डिवाइड करायला पण 2 प्रत्येकाला 2 डिवाइड करायचा एक्स मायनस 2 अपॉन लॅम्बडा बाय 2 का बरं फॉर्म्युल्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये येण्यासाठी इथे लॅम्बडा बाय 2 येईल.
लक्षात घ्या, खूप जण लॅमडा लिहितील, गडबड होईल पहा. बाकी ठीक आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. हा सर, दुसरं स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. 3 याला डिवाइड करू, इज इक्वल टू पाहिजे इथं. ओके सर, काही पहा 1 3 वर डिवाइड करा, खाली पण डिवाइड करा. 3च आहे ना. 3y - 1 क्वेश्चन 3 मध्ये. -1 करेक्ट पहा. 3y वर खाली, वर 3 डिवाइड करा, खाली पण 3 डिवाइड करा. म्हणजे इथं काही पहा y मायनस, वर 3 डिवाइड केल्यावर काही पहा y - 1 y - 1 आता काय पहा y - 1 ओके. काय पहा y - 1 इथं बघा y - 1 लक्ष इकडे द्या. y - 1 याला 3 डिवाइड केलं, खाली पण प्रत्येकाला 3 डिवाइड करायचं. y - 1/3 λ/3 पहा. ओके सर. मग A1 B1 C1 काय आलं तर पहा. परत लिहितो मी. मिक्स झालं होतं याच्यात. ओके, आता पहा काय घ्यायचं पहा. A1 B1 C1 सर, वर खाली 2 डिवाइड केलं, खाली पण 2 डिवाइड केलं. इथं लिहितो मी. ओके, कसं लिहिता येईल पहा. वर 2 डिवाइड करा, खाली पण x - 2 अपॉन λ/2. वर 2 डिवाइड केलं, खाली पण 2 डिवाइड केलं. ओके सर, आता पहा काय पहा. क्वेश्चन 3चा आन्सर A1 B1 C1. A1 काय सर, A1 λ/2. B1 काय पहा 2 आहे. C1 काय सर 1 आहे. A2 B2 C2 व्यवस्थित करून घ्यायचा. A2 B2 A2 काय सर 1 आहे. सेकंड वाला काय पहा λ/3 इथं केलं मी, कॉमा. इथं सर डायरेक्ट आहे. इथं हे काय नाही, एखादं पण काय 1 डायरेक्ट 1 घ्यायचं. ओके, आता मी सांगितलं तुम्हाला A1 A2 B1 B2 C1 C2 इथे कुठे 0 आलं पाहिजे. A1 A2 परपेंडिक्युलर कंडिशन ये पहा. λ/2 इंटू λ/2 प्लस 2 λ/3 प्लस 1 0. आता अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवण्याचे वेगळे आयडिया आहेत पहा. एक LCM मेथड आहे पहा, लसावी पद्धत. 2 आणि 3चा लसावी किती, 6 आणि प्रत्येकाला गुणायचं. 6 का गुणतो, 2 आणि 3चा लसावी 6 येतो पहा. लसावी म्हणजे इंग्लिशमध्ये काय आलं, LCM. ओके, 2 6 3 λ, 3 दुने 6 4 λ, 6 1 6 0, 7 λ अधिक 6 λ इज इक्वल टू काय पहा -6/7. -6/7 सी इज द आन्सर. अनावश्यक गर्दी काढून टाकतो म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. बाकी ठीक आहे. ओके सर, A1 B1 C1 आणि A2 B2 C2 व्यवस्थित काढायचं. परफेक्ट कंडिशन वापरली, आपल्याला आन्सर मिळालं पहा. पुढे पहा. द पॅरामेट्रिक इक्वेशन लाईन पासिंग थ्रू पॉईंट 3,4 3 4 अँड 3 4 अँड बघा आता सांगतो मी. क्वेश्चन नंबर 4 छोटंसं पलीकडचं दिसत नाही. 3 4 -7 आहे पहा. इथं देतो मी, म्हटलं -7 3 4 -7. ओके, तिसरा पॉईंट हा आहे 3 4 -7. आणि दुसरा पॉईंट काय दिला पहा 1 -1 6. कसं काढता येईल पहा सर, व्हेरी सिम्पल आयडिया. अगोदर काय करायचं, फॉर्म्युला लिहूया क्वेश्चन 4चा आन्सर. x - x1 अपॉन x2 - x1 y - y1 अपॉन y2 - y1
झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. आता तिन्ही स्टेप करायच्यात आपल्याला, परंतु कोणकोणत्या सारख्या सारख्या स्टेप आहेत बघा. एक सगळीकडे वेगळा आहे पहा. 1+3 3+λ 3-2λ एक्समध्येच उत्तर येऊन जाईल पण 90%. बघूया. एक्स मायनस x1. x1 काय पहा सर, x1 y1 z1 ऑलरेडी काढलाय पहा. हा x1 y1 z1 आहे पहा. x1 y1 z1 कोण आहे पहा, दिला पॉईंट, फर्स्ट पॉईंट. 3 4 - 7 इज इक्वल टू लॅमडा लिहा वाटलं तर. आणि x2 y2 z2 पण दिलाय. किती आहे सर x2? 1 - 1 6. ओके सर, चलेगा. आता पहिल्यांदा काय करतो पहा, मी पहिली व्हॅल्यू टाकतो. x - 3 पहिलीच व्हॅल्यूमध्ये आन्सर येईल पहा. 3 - 1 2 येईल पहा. इज इक्वल टू लॅमडा. गरज पडली तर दुसरं बघूया. x इज इक्वल टू 2λ -3 तिकडे गेलं काय पहा +3. 2λ + 3 2λ + 3. ओके. कधी कधी हा पॉईंट द्यायच्या ऐवजी हा x1 y1 z1 पण घेतला जातो पहा, तेव्हा गोंधळ होऊ शकतो पहा. ओके, हा पॉईंट घेऊया अगोदर. हा गिवन पॉईंट आहे समजा x1 y1 z1 आणि हा x2 y2 z2 पहा. तर काय येईल पहा, आता हे जरा बाजूला ठेवा. x1 काय येईल पहा, x - 1 अपॉन x2 3 - 1 अपॉन 2 इज इक्वल टू काय येईल पहा लॅमडा. x इज इक्वल टू काय येईल पहा 2λ + 1. चेक करा, 2λ + 1 कुठंच नाही पहा. बरं हे बघूया परत, हे मागाशी चुकलं होतं असं वाटतंय. नीट लक्ष द्या, एकदम सोपा क्वेश्चन आहे पहा. कन्फ्युजन होऊ देऊ नका, गोंधळ होऊ देऊ नका. मी शांततेने सांगतो तुम्हाला. एकदम बारीक सगळंच खोडलं जाईल म्हणून मी छोटासा वापरलं पहा. ओके, काय हरकत नाही. इकडे लक्ष द्या. आता इथं काय करायचं पहा. हा x1 y1 z1 आहे, हा x2 y2 z2 घ्या. x - 3 आला तो पहा, 1 - 3 इथं चूक झाली ती पहा, सापडली चूक. इथं 3 - 1 घेतला तर -2. x -2λ + 3 3 - 2λ 3 - 2λ उत्तर. ह्याला सरळ करू द्या. x 3 - 2λ कुठे बघा, 3 - 2λ एकाच ठिकाणी सर. सी इज द आन्सर. हे जर दोन ठिकाणी असतात तर दुसऱ्या ऑप्शनचा वापर केला असता, पण एखादा y काढावं म्हणून मी सांगतो पहा. y - 4 असा म्हणून -1 - 4 y - 4 इज इक्वल टू -5λ. y इज इक्वल टू काय पहा 4 तिकडे गेला, 4 - 5λ. चेक करा, 4 - 5λ बघा, सगळे येणार, झेड सुद्धा येणार. चेक करू शकता तुम्ही, पण एक्स मध्येच उत्तर येतं पहा. एक जर डिफरंट असेल, समजा एक सगळीकडे सारखा असं तर व्हायचं अगोदर कॉर्डिनेट्स काढला असतं. वेळ वाचवायला शिका. 1 1 2 2 5 5 सेकंद फार महत्त्वाचे आहेत आपल्याला बाळांना. त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. लक्षात, 1 2 5 सेकंदामध्ये आपल्याला आन्सर्स पटकन काढता आलं, त्याचा वेळ वाचला लक्षात, तर फार मोठा वेळ वाचला पहा. ओके, चलो स्टार्ट करते हैं. क्वेश्चन 2 3 आणि 4 दोन्ही समजलं तुम्हाला, बऱ्यापैकी आयडिया क्लिअर झाली असेल पहा. क्वेश्चन 3 4 मध्ये त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जाऊया. ओके, पुढे जातो. 5वा आणि 6वा क्वेश्चन पहा. 5वा आणि 6वा. Question 5 and 6. The Cartesian of the line passing through point and perpendicular to the vector. Already question number 2 सारखा. Refer question number 2. ट्राय करा. द अँगल बिटवीन आला पहा कॉस थिटा, हा पण सोडू शकतो आपण. मी तुम्हाला सांगितलं पहा, इथं बघायचं सगळं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का पहिल्यांदा बघायचं. हो सर. A1 B1 C1 काय येईल पहा 2 2 - 1. A2 B2 C2 काय येईल पहा 1 2 2. A1 A2 B1 B2 C1 C2 करून टाका. 2 1 2 अधिक 4 वजा 2 7 2 गेले 4 राहिले पहा. ओके सर. रूट ऑफ A1² B1² घेऊन करून टाकायचं. 2 चा वर्ग 4 4 4 8 -1 चा स्क्वेअर 9 9 चा स्क्वेअर रूट 3. A2² B2² C2².
काय येईल पा हे 2 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 आणि 2चा 9 म्हणजे 3 येईल पा 3 3 3 3 9 येईल पा ओके खाली 9 आलं पाहिजे वर 4 ओके कॉस इनवर्स थिटा कॉस थिटा इज इक्वल टू हा वरचा भाग असतो हा खालचा भाग 4/9 मॉडची गरज नाही कारण हे बघ 3 3 9 आणि इथं आलं पा 4 थिटा इज इक्वल टू काय येईल पा कॉस इनवर्स 4/9 हा सोपा क्वेश्चन होता पहिल्यांदा काय बघायचं पा स्टँडर्ड फॉर्ममध्ये कधी कधी इथं असं 2 वगैरे येतो पा 2 आलं की वर आणि खाली 2नी डिवाइड करायचं कधी कधी येतो पा आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे क्वेश्चन 5 आणि 6 ऑलरेडी होऊन जाईल पा ओके याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता क्वेश्चन 7 कडे जातो मी क्वेश्चन 7 द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन 2x प्लस दिलं पा द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अँड पॅरल टू द प्लेन्स पा पॅरल टू द प्लेन म्हटलं पा म्हणजे लाईन अशी आहे याला पॅरल प्लेन आहे पा प्लेन आपल्याला पुढे येणार आहे पा प्लेनचं मेन काय काम करतं पा नॉर्मल पा प्लेनची नॉर्मल इथे एक प्लेन आहे इथे एक प्लेन आहे समजा एक प्लेन आहे पा ह्या प्लेनची एक नॉर्मल पा लक्ष द्या प्लेनची एक नॉर्मल काय येईल पा ह्या लाईनला काय येईल पा परपेंडिक्युलर आणि आणखीन एक प्लेन त्याची पण नॉर्मल काय येईल पा परपेंडिक्युलर 2 लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्याला काय म्हणायचं पा सी बार अँड डी बार इनडायरेक्टली सी बार अँड डी बार दिलाय पा सी बार काय दिलाय पा हिअर क्वेश्चन 8 सांगतोय सी बार इज इक्वल टू काय पा पॅरल टू 1 हे बघ हे घ्यायचे 1 ह्याचे कोएफिशियंट घ्यायचे 1 - 1 2 डी बार माहिती आहे का हो सर डी बार पण माहिती आहे काय 3 1 1 प्लेन आहे पा हे एक्स प्लस बरोबर आहे फक्त कोएफिशियंट घ्यायचे 3 1 1 ओके सर सी बार डी बार आता बी बार काढून घ्या बी बार कसा काढायचा सी बार क्रॉस डी बार पुढे इक्वेशन माहिती आहे तुम्हाला x - x1 अपॉन हे जे आन्सर येईल ते काय येतं पा ए बी सी येतं पा आन्सर शेवटचं ह्याचं प्रॉडक्ट करून आणि फॉर्म्युला घ्यायचा x - x1 y - y1 b z - z1 ह्या पद्धतीने क्वेश्चन ट्राय करा ओके पुढे पाहूया एकदम सोपा आहे पा क्वेश्चन 8 फक्त मी तुम्हाला सांगितलं पॅरल टू द प्लेन आलं तरी काय करायचं पा ह्याला सी बार म्हणायचं ह्याला डी बार म्हणजे रेफर क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 सारखा आहे पा सेम टू सेम काहीच फरक नाही ओके सर चालेल एखादं म्हटलं सर तरी आन्सर सांगा आम्हाला सांगता येईल पा वजा 3 एकच मिनटं सांगतो 5 आणि 3 2 8 पहिलं नाही येत पा सेकंड पा -3 + 5 वजा 3 2 दुसरं पण नाही बघा करून वाटलं तर सी पा अच्छा हे पण नाहीत 5 1 5 वजा 7 वजा 2 डी उत्तर येतं पा का आन्सर येतं डी लक्षात या पद्धतीने सी बार क्रॉस डी बार करून बघा तुम्हाला आन्सर सापडेल पा सी बार क्रॉस डी बार केल्यावर काय येतं पा आन्सरचं ते पण सांगतो तुम्हाला 5 7 1 येईल पा असं येतं 5i 7j k याला असं येतं 5 7 1 या पद्धतीने एबीसीच्या व्हॅल्यू टाकायच्या x1 y1 z1 माहिती आहे पा हा पासिंग थ्रू पॉईंट आहे पा हा 1 2 3 लिहून टाकायचं x - x1 1 ए किती आला पा आत्ताच काढला 5 x - 1 अपॉन 5 y1 किती सर 2 आहे बी किती काढल्या 7 z1 किती पा 3 आहे सी किती आहे 1 संपलं या पद्धतीने उत्तर मिळालं पा डी ओके आठवा सर सातवं काय वेक्टर इक्वेशन हे सोपं आहे पा क्वेश्चन 7 ह्याला थोडं अरेंज करायचं फक्त बास बाकी काय नाही 2x + 4 इज इक्वल टू 3y + 1 6z - 3 वर खाली वर 2नी डिवाइड करा खाली पण 2नी प्रत्येकाला डिवाइड करायचं का बरं इथं 2 आहे म्हणून x ह्याला 2नी डिवाइड करा 2/1/2 ह्याला पण ह्याला 3नी डिवाइड करा y प्रत्येकाला 3नी डिवाइड करतोय ह्याला 6नी डिवाइड करा ओके आता पॉईंट झाले पा ए बी सी काय आलं पा a, b, c 1/2 1/3 हे रेशो आहेत पा रेशोला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करू शकता 6नी मल्टिप्लाय करा काय येईल पा 6नी मल्टिप्लाय केलं 3 येईल 2 येईल आणि 1 3 to 1 खाली उत्तर 3 to 1 आलं पाहिजे पा इकडच्या बाजूला हे बघा 3 to 1 इथं पण आहे इथं पण आहे हे कट होईल 3 to 1 नाही 3 ठिकाणी येईल पा हे 1 2 3 पैकी उत्तर आहे आता पासिंग थ्रू पॉईंट महत्वाचा आहे पासिंग थ्रू पॉईंट कसा काढायचा पा x1 y1 z1
एक्स मायनस असतो पहा, -2 येईल, -1/3. हे ऑलरेडी पहा 3 1 जा 3 2 जा म्हणजे काय येईल पहा 1/2. तर कसं येईल पहा आता, -2i -1/3j प्लस 1/2k या पद्धतीने ए बार येईल पहा, आणि लॅमडा बी बार येईल. -2i -1/3j 1/2k मायनस पाहिजे पहा. विच इज द करेक्ट आन्सर? बी इज द करेक्ट आन्सर. ओके, संपलं. तर अशा प्रकारे क्वेश्चन 7 आणि 8 आरामशीर झालं पहा. आता काय काय क्वेश्चन रिपीट यायला सुरुवात होईल पहा. ओके, रिपीट आलं की तुम्हाला इझिली जमाल, काहीच अडचण येणार नाही. ओके, स्टार्ट करूया. क्वेश्चन 7 आणि 8 ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल, अडचण येणार नाही. ओके, 1 2 3 झाला स्क्रीनशॉट घेऊन सर्वांचा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. तुम्ही पॉज पण करू शकता. द वेक्टर इक्वेशन हुज कार्टेशियन इक्वेशन इज सेम टू सेम क्वेश्चन आले पहा. याला फक्त कसं अरेंज करायचं सांगतो. सर y = आलं 4x - 3z दिले पहा 5. कसं करणार पहा, व्हेरी सिम्पल. याला इकडे घ्या, y - 2 ह्याच्या खाली काहीच नाही पहा, 0 घ्यायचं पहा y. सर एकचं कसं करू, 4x - 3z + 5 = 0 आहे पहा. याला ॲडजस्ट करतो. लॅमडा घेऊ, हो सर, इज इक्वल टू 0 आहे पहा, लॅमडा नाही 0 आहे. काय पहा 4x - 3z + 5 = 0. सर कसं करता, 4x + 5 घ्या, याला इकडे घेतो पहा 3z. थोडीशी ॲडजस्टमेंट पाहता काय लक्षात येतं पहा तुमच्या, सगळीकडं आहे जेचा पार्ट कुठंच नाही पहा, पासिंग थ्रू पॉइंट्स. वेक्टर इक्वेशन विथ कार्टेशियन इक्वेशंस आर y = 2. ओके, चलेगा. इकडे जे येणारच नाही पहा कुठं, कारण का हे 0 येतं. ठीक आहे, आता याला कसं करता येईल पहा ते पाहूया. 4x याला ॲडजस्ट करूया. यस सर, 3 + 2 करा, म्हणजे तिकडे गेल्यावर काही पहा बरोबर ॲडजस्ट होईल. करावं द्या असंच. 4x 5/4 येईल पहा, IJK 0 घेतल्यावर. ओके, आता असं करतो 4x + 5 / 1 y घ्या, y - 2 / 0 3z - 0 / 1 ॲडजस्टमेंट करूया. आता त्याला वर खाली 5 ने डिवाइड करा, वर पण x + 5/4 / 1/4. इथं काय येईल सर, y - 2 / 0 ॲज इट इज मायनस. यस सर, इथं काय येईल सर 3z, झेडने डिवाइड करा, झेड -0 आहे पहा, 0/3 म्हणजे 0 येईल पाय. पॉईंट काय काय आला पहा, 5/4 आहे. अगोदर DRS काय आलं पहा, DRS पहा 1/4 0 1/3. याला 12 लिमिट 12 4 3 12 12 ने गुणायचं पहा, 3 याला 12 गुणल्या 0च येईल पहा. 304 म्हणजे 3i + 4k 3i + 4k दोन ठिकाणी पहा. हे बघा, हा आणि हा दोनपैकी उत्तर आहे पहा. सर आता हे कसं घेणार पहा, कसं घेता येईल, x + 5/4. आता याला असं लिहा, x - x - x1 मायनस म्हणजे x1 काय येईल पहा, -5/4. y1 काय पहा 2 आहे, z1 -4 काय येईल पहा 2 येईल, आणि इकडे 0 -4i -5/4i. ओके, अँड 2j -5/4i and 2j 5/3 आलं पहा. 4x + 5 आणि झेडचं काय आलं, पासिंग थ्रू पॉईंट आहे पहा, 2 यायला पाहिजे. ओके, याला ॲडजस्ट करूया. हो सर, इथं करता आलं असतं तुम्हाला.
इथं कसं करता येईल पहा 2 आणि 3 घ्या. तिकडे गेलं सॉरी -3 येईल पहा. काय केलं पहा 5ला फोडलं 2 आणि 3 एक 3 तिकडे पाठवला. ओके सर जमलं आता. आणि इथं काय घेतलं पहा 4x + 2 म्हणजे 1/2 येईल. सगळेच पॉईंट चुकेल 1/2 वेक्टर इक्वेशन हुज कार्टेशियन इक्वेशन इज फाय बाय 4. थोडंसं मला प्रिंटिंग मिस्टेक वाटते पहा क्वेश्चनमध्ये. मी आय विल चेक इट. क्वेश्चन 9 4x - 3z + 5 = 0. 4x - 3z = 5 = 0. करेक्ट आहे पहा. एक आन्सरमध्ये थोडीशी गडबड वाटते पहा. ओके आय विल चेक इट. नंतर पाहूया. प्रिंटिंग मिस्टेक आहे पहा काहीतरी छोटीशी. कारण का क्वेश्चन बघा मला दाखवतो मी काय झालं ते. बाकीचा भाग करून टाका. पहा एक सोपी आयडिया पण सांगतो. पॉईंट कसे काढायचे पहा. पॉईंट काढताना लक्षात हे बघा y = 2 इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे पहा. y = 2 म्हणजे yच्या जागी 2 टाकायचं पहा. कुठंच नाही आहे y = 2. 2k पाहिजे पहा 2k. 4k आलंय 4k आलंय 5/3 y - 2 अपॉन 0 इकडे 0 येईल पहा. पण y - 2 म्हणजे j ची व्हॅल्यू 2 पाहिजे पहा. 2 आहे पहा इथं दोन्ही ठिकाणी. आणि राहिलं काय पहा 4x - 3z. आता फक्त k ची व्हॅल्यू पाहिजे पहा. -3z + 5. इथे एक थोडंसं असं वाटतं काहीतरी गडबड आहे पहा इथं. असं असावं आय थिंक. असं जर असेल तर फरक पडेल पहा. -, बिकम z = काय पहा 5/3. बघा z ची व्हॅल्यू 5/3k पाहिजे पहा. अशा प्रकारे थोडंसं मिस्टेक आहे पहा इथं. आय विल चेक इट. डोंट वरी. क्वेश्चन 9 पुढे जाऊया. वेळ व्हायला घालवायचा नाही पुढे जायचं. क्वेश्चन 9 क्वेश्चन 10 पाहिजे राहिला. The equation on passing through one line and perpendicular to the line. ऑलरेडी क्वेश्चन झाले पहा. हा काय पहा a बार आहे. b बार काय सर 1 2 3. c बार काय पहा -3 2 5. सगळे इक्वल स्टँडर्ड फॉर्ममध्ये काहीच अडचण नाही पहा. a बार काय पहा a बार -1 3 -2. हा c बार हा d बार घ्या. सर b बार कसा काढणार. c बार क्रॉस d बार. ऑलरेडी क्वेश्चन नंबर 2 रेफर करा. तोच क्वेश्चन रिपीट होतोय पहा. ओके हा क्वेश्चन 9 जरा गडबड झाली आपली. ठीक आहे काय हरकत नाही. आपलं प्रिंटिंग मिस्टेक आहे का मी चेक करतो. क्वेश्चन 9 चलो आगे चलते हैं. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन अँड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन. मग सारखाच क्वेश्चन आला पहा. हा जर क्लिअर झाला तर मग काय नाही. बरं हे पहा द इक्वेशन ऑन पासिंग थ्रू परपेंडिक्युलर. ऑलरेडी क्वेश्चन नंबर 2. फक्त आता तो सोडून देतो मी कारण मग अशी कन्फ्युजन झालं. बघा आता शांत डोक्याने घे. 2x - 2 = 3y + 1 = 6z - 2. कसं करायचं पहा. ह्याच्या खाली 1 असतो ह्याच्या खाली 1 असतो ह्याच्या खाली 1. दोन्ही डिवाइड करा. x - प्रत्येकाला दोन्ही डिवाइड करायचं अपॉन 1/2. ह्याला 3 डिवाइड करा. y + 1/3 अपॉन 1/3. ह्याला 6 डिवाइड करा. z - 2/6 अपॉन 1/6. 1/2 1/3 1/6. हर एक को 6 से मल्टीप्लाई करो. 3 2 1 3 2 1 3 2 1. हा काय आला पहा DRS पाहिजे पहा 3 2 1 किंवा असं ठेवलं चालतं 1/2 1/3 कारण त्यांनी तसं ठेवलं पहा. नो नीड ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके सर 3 2 1 एका ठिकाणी दिलेलं 3 2 1. ओके चलता है. आता सर x - x1 x1 y1 z1 काय आलं पहा 1 -1/3. 2 1 2 3 आणि +1/3 म्हणजे बघा i -1/3 j +1/3 k. पहिले उत्तर येतं पहा. आणि हे पण DRS पण 3 2 1 राहू द्या. मल्टिप्लाय केलेलं राहू द्या. 3 2 1 3i 2j k. आणि इथं काय येतं पहा 1 -1/3 आणि k/3. करेक्ट इज द आन्सर.
इक्वेशन लाईन हे ऑलरेडी क्वेश्चन नंबर 2 सारखं आहे. हे बघा, हे मागच्या क्वेश्चनमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होती 9 मध्ये, म्हणून मी 11 मुद्दाम सोडवलं. पहा कसं केलं, पहा 2 वर डिवाइड केलं खाली, पण कार 2 कारण इथं 2 आहे, इथं 3 करायचं. इथं x मायनस x1 म्हणून x1 ची व्हॅल्यू, y मायनस म्हणून -1/3, z मायनस 1/3 आला. आणि मग इक्वेशन लिहायचं r बार इज इक्वल टू काय, a बार लॅमडा b बार ऑलरेडी काढलेले आहेत आपण, ते टाकून द्यायचे IJK फॉर्ममध्ये या पद्धतीने. ओके सर, क्वेश्चन 2 सारखाच क्वेश्चन 12 आहे. ट्राय टू सॉल्व युअर सेल्फ. हे जमल तुम्हाला. ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्वेश्चन 9 13. The equation of passing through point and parallel to the joining the points. पास आहे, एक लाईन अशी दिली पहा, आणि याला एक पॅरल लाईन आहे, पण ती 2 लाईनला हे पहा 2 लाईनमधून पास होते पहा. ओके, तर विचारलं त्यांनी, खूप जण याच्यामध्ये काय करतील पहा, ह्याला सी बार म्हणतील, याला डी बार. 2 लाईनमधून पास होते म्हणजे ती पॅरल आहे पहा, म्हणजे हा पॉईंट असा येईल पहा. सी बार जरूर येईल हा, परंतु परपेंडिक्युलर नाही ना, 1 2 2, आणि डी बार काय येईल पहा -1 4 1. या 2 पॉईंटला पास करणारी सी डी बार लाईन आहे पहा, म्हणजे बी बार आहे पहा. सी डी बार कसं येईल पहा, -1 -2y for 2j and -k. बी बार येईल पहा, -2i + 2j -k. बघा आता, -2i + 2j -k, -2i + 2j -k. बाकी कुठे आहे का -2i नाही पहा, 2i + 2j नाही पहा, सगळं बरोबर आहे पहा, करेक्ट. दिस इज द आन्सर. लॅमडा पुढे लिहायचं. कधी कधी साईन बदलून येऊ शकतं. 2 - 2 1, 2 - 2 1, कुठंच नाही पहा, 2 - 2 - 1, त्यामुळे हेच उत्तर येईल पहा. दिस इज द आन्सर. का बरं, इथंच कळलं पहा, इकडची बघायची गरज नाही पडली. सी डी बार आला पहा, हा पॅरल आहे पहा, ह्याला बी बार म्हणतात पहा. ओके, अ लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज इंटरसेक्ट द लाईन्स ॲट द पॉईंट्स A and B, देन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट A and B आर. बघा काय म्हटलं पहा, अ लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज 1 - 4 2 इंटरसेक्ट द लाईन्स, 2 लाईनचं इंटरसेक्शन करायचं ॲट द पॉईंट A and B रिस्पेक्टिव्हली. ओके सर, देन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट A and B आर. कोऑर्डिनेट्स पॉईंट काय येतील पहा, A आणि B चे, असं विचारलंय पहा. लाईन हॅव्हिंग डायरेक्शन, ह्या लाईनचं डायरेक्शन रेशोज हे आहेत पहा, अँड द पॉईंट्स A and B. ओके, अगोदर x1 y1 z1 काढूया ह्याच्यातून. पहा, x - x1 7 1 आणि -2. सर x2 y2 z2 घ्या, 0 7 आणि 0. ओके सर, आता काय सांगितलं त्यांनी, ह्या 2 पॉईंटमधून पास होतं पहा. काय म्हटलं, अ लाईन हॅव्हिंग इंटरसेक्ट द लाईन्स ॲट द पॉईंट्स A and B. ही जी लाईन आहे हे इंटरसेक्ट करते पहा, पहिल्या लाईनला आणि दुसऱ्या लाईनला इंटरसेक्ट करते पहा. बघा असेल, म्हणजे क्वेश्चन डायग्राम समजून घ्या. लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज, एक लाईन अशी झाली पहा, ह्या लाईनला A मध्ये, ह्या लाईनला B मध्ये, म्हणजे डायरेक्शन रेशोज दिलेत पहा आपल्याला. क्या आहे का फिर, A आणि B, लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज इंटरसेक्ट द लाईन्स ॲट द पॉईंट्स A and B. ओके, देन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A and B काढायचा पहा. हा कोऑर्डिनेट्स काढायचा A and B. पहा लक्षात घ्या, A आणि B काय असेल पहा, ह्या लाईनवर लाईज असेल. ओके, पण त्या लाईनचं सर फक्त डायरेक्शन रेशोज दिलेत, ते आयडिया येत नाही पहा. A आणि B 0 7 7. ओके सर, इथं असेल पहा, हे बघा ह्याचे पॉईंट असे येतील 3 लॅमडा + 7 कोऑर्डिनेट ह्याचे. बघा इज इक्वल टू लॅमडा मानायचं, y इज इक्वल टू काय पहा -λ + 1 लॅमडा -2, इकडे काय पहा इज इक्वल टू म्यू माना, 2 म्यू, ह्याला बी माना वाटलं तर, ह्याला ए माना, चालतंय. 2 म्यू 3 म्यू + 7. ओके, आणि तिसरा काय पहा झेड इज इक्वल टू म्यू, फक्त म्यू, असे 2 लाईनमध्ये. तर कोऑर्डिनेट काढा सांगितलं पण त्यांनी, कुठलं योग्य होईल पहा ते सांगा. आता एक सोपी आयडिया सांगतो पहा, खूप जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं पाहायला. लक्षात एक छोटी ट्रिक, कारण ओरिजिनल मेथडने खूप लांब लचक होईल पहा. म्हणजे हा A पॉईंट आहे पहा, हा B पॉईंट आहे.
कुठलं सुटेबल होतं ते बघायचं. आता बघा एमध्ये बघा ए पॉईंट हा सुटेबल होतं का बघूया आपण. 3 लॅम्बडा प्लस 7 इज इक्वल टू -8. ओके, आणि पुढे घ्या मायनस लॅम्बडा प्लस 1 6. अगोदर दोन्हीकडून लॅम्बडाची व्हॅल्यू सेम येते का बघूया. -8 -7 -15 येईल पहा. लॅम्बडा इक्वल टू -5 येतं. मायनस मायनस लॅम्बडा इक्वल टू -5 5 + 1. आणि झेड पण बघूया वाटलं तर. झेड काय सर, लॅम्बडा -2 -5 -2 झेड इक्वल -7. करेक्ट. -8 6 7 कुठे पहा, एकाच ठिकाणी. दिस इज द आन्सर. काहीच करायचे कर सर, हे पण करून दाखवा. 2 म्यू बघा, म्यूची व्हॅल्यू किती येईल पहा, -3 इथे टाका. -3 × 3 -9 + 2 -2 येतो पहा. ओके, समजलं आयडिया. काय काय म्हणतील मला नाही कळलं. हे बघा मी काय केलं, हे ए आणि बी पॉईंट्स मिळालं. ए कसा येतो पहा, इज इक्वल टू लॅम्बडा मानलाय पहा. हा 3 इकडे पाठवा, 3 लॅम्बडा प्लस 7. हा इकडे पाठवा, मायनस लॅम्बडा प्लस 1. हा इकडे टाका, लॅम्बडा -2. म्यू कसा घेतला, इज इक्वल टू म्यू मानलाय पहा. 2 म्यू 3 म्यू + 7 आणि म्यू. या पद्धतीने ए आणि बी पॉईंट आले पहा, एन बी. ओके, आता काय म्हटलं त्यांनी, ए आणि पॉईंट तुम्हाला बी पॉईंट ऑलरेडी माहिती आहेत पहा. पॉईंट्स ए आणि बी, द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ए अँड बी आर. ह्याची व्हॅल्यू काढायची पहा. ह्याची व्हॅल्यू आपल्याला पटकन कळत नव्हती. पहिले इक्वेशन इक्वेट करून बघितलं, लॅम्बडाची व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली. समजा यांनी नसतं झालं, दुसरं बघितलं असतं, तिसरं बघितलं असतं, चौथं बघितलं असतं लॅम्बडा. आणि ह्याचं म्यूची व्हॅल्यू पण सॅटिस्फाय होते. ओके, तर अशा प्रकारे थोडासा वेगळा क्वेश्चन नंबर 14 पाहिलेला आहे आपण. ओके, लॅम्बडा आणि म्यू. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. थोडासा वेगळा क्वेश्चन पाहिला आपण 14. जाऊया पुढे नेक्स्ट क्वेश्चनकडे. स्क्रीनशॉट घेतला 1 2 3. ओके, नेक्स्ट. द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स ऑलरेडी केलेला आहे आपण. हा फक्त टी एका बाजूला घ्यायचं आणि इक्वेशन ॲडजस्ट करायचं पहा. ॲट राईट अँगल हे पण ऑलरेडी केलं पहा. A1 A2 B1 B2 ह्याला ॲडजस्ट करतो पहा. क्वेश्चन 16ला कसं होतं बघा. x -1 अपॉन -2 येईल पहा, फक्त ॲडजस्टमेंट. वायने याला 7 डिवाइड करा. y + 4/7 अपॉन 2 λ/7 दोन्ही डिवाइड करा. z -5/2 अपॉन 2/2 म्हणजे 1 येईल पहा. इथे काय 7 - 7x याला ॲडजस्ट करतो पहा. -7x + 7 अपॉन 3 λ. दुसरं इक्वेशन y -1 अपॉन 7 ॲडजस्ट करायचं याला. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं पहा. याला करायचं ॲडजस्ट. 6 - z अपॉन 5 स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं घ्यायचं पहा. 7ने डिवाइड करा, -7ने x - 1 3 λ -7 -7ने डिवाइड करतोय, लक्षात घ्या. इज इक्वल टू, चलो सर ये ऐसे रहने दो. हे काय पहा 6 - z पाहिजे. z -6 पाहिजे पहा. -5 झालं पहा. A1 मिळाला. हा A1 B1 C1 हा असतो पहा. A2 B2 C2 हा आहे पहा. कंडिशन वापरा. A1 A2 B1 B2 C1 C2 इज इक्वल टू 0. आन्सर मिळून जाईल, उत्तर मिळून जाईल पहा. 0 ह्यात कंडिशन वापरा, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळून जाईल पहा. काय येते ते पहा. द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन हा सुद्धा सेम क्वेश्चन आहे पहा. क्वेश्चन 15 ह्याला फक्त ॲडजस्ट कसं करायचं पहा सांगतो. x + 2 क्वेश्चन 15 येतं तुम्ही. x + 2 -2 इकडे गेला +2 इज इक्वल टू -t आलं पहा. तर मायनस अलाउड नाही पहा. -x -2 करा. t आलं पाहिजे. पलीकडे पण t आला पाहिजे सर. y -3 अपॉन y -3 इज इक्वल टू t येतं. अपॉन 2 घ्या इज इक्वल टू t आलं पहा. इथं 2 राहायचं राहिलं -2. ओके सर, पुढे घ्या. z + 4 अपॉन 3 सगळं टी एकत्र आलं, एकत्र करा. -x -2 अपॉन 1 y -3 अपॉन 2 z + 4 अपॉन 3 इज इक्वल टू t. सर याला मायनसने मल्टिप्लाय करतो, चालतंय. x + 2 सॉरी, प्रत्येकाला मायनसने मल्टिप्लाय केलं. हे हसत राहू द्या. टी आलं पहा. x1 y1 z1 ची व्हॅल्यू मिळाली. येस सर. काय म्हटलं पहा. अँड एक्स दुसरं पण इक्वेशनला असंच ॲडजस्ट करायचं आणि अँगल काढायचं. सर A1 B1 C1 मिळाला. -1 2 3 दुसऱ्या ह्याच्यातून A2 B2 C2 मिळवायचा. असंच ॲडजस्ट करू ना. A2 B2 C2 आणि मग अँगल काढायचा पहा. अँगल कसा काढणार. cos θ इज इक्वल टू A1 A2 B1 B2 C. पूर्ण हिंट दिली पहा. तुम्ही स्वतः सोडवा अशी माझी इच्छा आहे. A1² B1² C1², A2² B2². कारण मी सगळं रेडीमेड दिलं तर मजा नाही पहा.
तुम्ही जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत मजा नाही. ह्यात व्हॅल्यू टाका, आन्सर मिळून जाईल पहा. तसं इक्वेशन अरेंज करायचं, कसे A1 B1 C1 काढायचं तुम्हाला आयडिया दिली पाहिजे. ओके, दोन्ही क्वेश्चन पहा. क्वेश्चन 15-16 स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, 15 आणि 16चा. चला तर जाऊया क्वेश्चन 17 कडं. ऑलरेडी झालं पहा, हे पण झालंय. पुढे जाऊया. तर शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स आला पहा. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स कसं काढायचं पहा, एकदम सोपे आयडिया पहा. कसं काढणार, A1 बार घ्या, x मायनस x1 असतं पहा, तो A1 बार काही पहा. 1 1 2 3 फक्त असे पॉईंट लिहायचे. A2 बार घ्या, A2 बार इकडून घ्यायचं पहा, 2 4 5. ओके सर, आता घ्यायचं B1 बार. B1 बार म्हणजे खालचा बार, किती पहा, 2 3 4. B2 बार घ्या, B2 बार काय पहा, 3 4 5. ओके, आता फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, शॉर्टेज डिस्टन्स इज इक्वल टू A1 बार. शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती ना, पहिल्यांदाच लिहून दिला मी तुम्हाला. शॉर्टेज डिस्टन्स A2 मायनस A1, A2 मायनस A1. ओके सर, A2 मायनस A1 क्रॉस B1 B2 बार अपॉन B2 मायनस A1 B1 B2 अपॉन याचा मॉड घ्यायचा पहा. ओके, सॉरी, इथं क्रॉस पाहिजे. A2 मायनस A1 क्रॉस B1 बार B2. सर याला B बार पण म्हणता येईल पहा. लेट A2 मायनस A1 ला काय म्हणू, A2 मायनस A1 काढू, A बार म्हणूया. दोघांचं सबट्रॅक्शन घ्यायचं. A2 मायनस A1, 2 वजा 1 I डायरेक्ट लिहितो पहा. 4 वजा 2 2, 5 वजा 3 2. ओके, आता B1 बार B2 बार घ्यायचा पहा. B1 बार B2 बार I J K 2 3 4 3 4 5. दोन 3 4 5 काही पहा. I 15 वजा 16 मायनस J, हे लाईन छोडो, हे बी लाईन 10 वजा 12 K 8 वजा 9. 15 वजा 16 काही पहा, मायनस 1. 10 वजा 12 वजा 2 येतं, पण वजा वजा अधिक 2 होईल पहा. वजा 1 1 2 वजा 1 सगळं मिळालं सर. ह्याचा मॉड घ्यायचा. मायनस 1चा स्क्वेअर 1, 2चा वर्ग 4 आणि 1 3 येतं पहा. खाली खाली 3 आलं पाहिजे पहा. समथिंग मे बी गडबड. 3 बरं बघूया, 3 आलं चालतंय. आता सर हे घ्यायचं राहिलं, A2 मायनस 1 2 I J K यांचा क्रॉस प्रॉडक्ट परत घ्यायचा पहा. A2 मायनस A1 परत क्रॉस प्रॉडक्ट येईल पहा. A2 मायनस A1चा काय पहा, I J K खूप लेंथली होतं पहा. एक वेगळी आयडिया सांगतो पहा. ह्याला काय करायचं पहा, कार्टेशियन इक्वेशनमध्ये घ्यायचं, शक्यतो सोपं जातं. हे लय अवघड जातं या पद्धतीने. सोपी आयडिया सांगतो पहा तुम्हाला. एकदम सोपी आयडिया पहा. काय पहा सोपी आयडिया, काय सर एकदम सोपी आयडिया. हे काय करा, हा एक सोना छेडून म्हणा.
हा काय म्हणा x2 y2 z2. हा काय येईल पहा a1 b1 c1. हा काय येतो पहा a2 b2 c2. अगोदर डेल्टा काढून घेऊया. डेल्टा कसा काढायचा x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 a1 b1 ही सोपी पद्धत आहे पहा. शॉर्ट डिस्टन्सला इम्पॉर्टंट आहे म्हणून हा नीट लक्षात घ्या, गोंधळ देऊ नका. ओके सर. x2 मायनस x1 x2 मायनस x1 काय पहा 2 वजा 1 1 4 वजा 2 2 5 वजा 3 2. ओके समोर आहे. ओके आता खाली घ्या 2 3 4 3 4 5. हे सॉल्व करूया. कसं येईल पहा 1 ब्रॅकेटमधला नंबर लक्षात ठेवा 15 वजा 16. ब्रॅकेटमधलं फार महत्वाचं आहे पहा -2 ही लाईन सोडा ही बी लाईन सोडा 10 वजा 12 2 8 वजा 9. ओके हे ब्रॅकेटमधले नंबर फार महत्वाचे आहेत. 1 -1 मी मुद्दाम स्टेप वाढवली पहा कारण हे नंबर मला उपयोगी येणार आहेत. 2 वजा 1 बघा 1 2 3 याचा डायरेक्ट बॉड घ्यायचा पहा. मॉड बी बार काय पहा ह्याचा स्क्वेअर -1चा स्क्वेअर 1 येतो वजा 2चा स्क्वेअर 4 येतो 1चा वर्ग 1च येतो पहा. √6 खाली येईल पहा. √6 एकाच ठिकाणी पहा √6 याचं उत्तर आलं पहा. हे बघा पण तरी चेक करू आपण. पहिलाच क्वेश्चन आहे एकदम गडबड नको व्हायला. सर हे झालं तुम्ही डिटरमिनंट सॉल्व केला का? हो डिटरमिनंट सॉल्व करायचं राहिलं. -1 +4 -2 4 मधून 2 वजा 1 1 येईल पहा. डिस्टन्स कसा काढायचा पहा. डिस्टन्स काढणं फार सोपं आहे पहा. डिस्टन्स अशा रीतीने काढा. डिस्टन्स अशा रीतीने काढा की x2 ह्याला डेल्टा म्हटले डेल्टा अपॉन मॉड ऑफ बी बार. डेल्टा अपॉन मॉड ऑफ बी बार. तर डेल्टा काय पहा डेल्टा ऑलरेडी काढलं 1/√6 आला आन्सर पहा 1/√6 डी इज द आन्सर. शॉर्ट डिस्टन्स IMP क्वेश्चन आहे पहा. समजलं कसं केलं पहा x2 मायनस x1 y2 पण हे जे आतले नंबर आहे ना ह्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे मायनर बिल्डर डोक्यात घ्यायचं नाही. आतल्या नंबरचा स्क्वेअर करायचा पटकन उत्तर येतं पहा. ह्याला काय म्हणायचं डेल्टा याला काय म्हणायचं बी बार. डायरेक्ट आन्सर काढायचं. शॉर्ट डिस्टन्सचे सगळे क्वेश्चन सोडू शकता. हा लक्षात या पद्धती. आता क्वेश्चन 18 घेऊया. डिस्टन्स ऑफ द पॉईंट -2 4 -5 फ्रॉम द लाईन्स. ह्या लाईनमधलं डिस्टन्स काढायचं पहा. हे जरा अवघड काम आहे पहा. ह्याला मी एक सोप्या पद्धतीने सांगतो. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे पहा पण ह्याला एकदम इझी मेथड करून सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात यायला सोपं जाईल पहा. काय करायचं पहा ह्याच्यामध्ये x2 डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द लाईन्स x1 y1 z1 काढून घ्यायचा. क्वेश्चन 18. आता हे बघा ह्याच्यात गोंधळ होऊ शकतो. हा क्वेश्चन 70 झाला. क्वेश्चन 18 इथं घेतो मी. क्वेश्चन 18 काय पहा x1 y1 z1 दिला -2 4 -5 -2 4 -5 ओके x2 y2 z2 कसं येईल पहा -3 बघा x -x1 आहे -3 4 आणि काय येईल पहा -8. सर मायनस काय घेतलं पहा झेड मायनस झेड वर आहे ऑलरेडी घेतलंय तुमचं. ओके सर डिस्टन्स ऑफ द पॉईंट काढायचं पहा. ओके आता फॉर्म्युला घ्यायचा पहा. व्हेरी इंटरेस्टिंग आणि इझी काम आहे पहा. आता काय करूया आपण x2 - x1 ला p म्हणूया. बघा p x2 - x1 y2 - y1 z2 - z1 याला p म्हणतो मुद्दाम. x2 - x1 काय पहा -3 + 2 -1 4 वजा 4 0 -8 + 5 -3 हा p घेतला पहा. ओके आता खाली LMN घ्यायचं पहा. LMN काय पहा डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोज कसे घेणार पहा इथं दिलेत पहा. सर हे डायरेक्शन रेशो दिले हे कोसाइन घ्यायचे पहा. कोसाइन कसं काढायचं पहा ह्याच्यावरून लॅम्बडा इज इक्वल टू √3चा स्क्वेअर 5चा वर्ग 25 36 45 50 बघा 25 आणि 34 40 30 70 √70 बरोबर बघा
3चा वर्ग 9 आला सर, 5चा वर्ग 25 आला, 6चा वर्ग 36, 25 न 34, 40 आणि 70, √70. √70 आहे पहा. √70 कसं करणार पहा, आता प्रत्येकाला द्यायचं 3/√70 कॉमा 5/√70. बघा आयडिया समजून घ्या, थोडा टफ क्वेश्चन आहे, नाही तर लय अवघड झाला असतं पहा. अँड 6/√70 झालं पहा. आता फॉर्म्युला हा पी काढून घेतला, x2 - x1. आता फॉर्म्युला सोपा आहे पहा. फॉर्म्युला असा म्हणतो पहा, परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल, शॉर्टकट आहे पहा, √p² q² r² मायनस pl q m आणि r n, pl qm rn, बरोबर. यस सर, ब्रॅकेट स्क्वेअर हा शॉर्टकट आहे पहा. pl qm, आता व्हॅल्यू टाका, p² q² r², म्हणजे हा आला पहा, याला p म्हणा, हा p आहे, हा q आणि हा r, pqr आहे बरं काय. आता पहा -1चा स्क्वेअर काय येतो पहा 1, क्यूचा स्क्वेअर करा, 0चा स्क्वेअर 0 आणि -3चा स्क्वेअर काय पण 9 मायनस, ह्याला ब्रॅकेट टाकतो मी, मायनस pl qm rn, pl -1 इंटू -3 ह्या दोघांचा गुणाकार करा, वजा 3/√70 प्लस, बघा याने याला गुणलं, आता याने 0 ने गुणलं काय पण 0 येईल, आणि हे घ्या -8/√70 ब्रॅकेट स्क्वेअर. पाहता पुढे काय पण 9 आणि 1 10 मायनस, हे काय येतं बघा सर, वजा 18 वजा 21 येईल पहा, आपण √70 विसरू नका, त्याचा स्क्वेअर आहे. 21चा वर्ग 441 येतो पहा, खाली काय येईल पहा 70, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 70 × 10 काय येईल पहा 700, लास्ट आन्सर इथं आहे ना. यस सर, वर काय आलं पहा 700 वजा 441 अपॉन खालचा प्रॉडक्ट खाली 70 येईल पहा. 10तून 1 गेलं 9, 10तून 5 गेले 5, 7तून 5 गेले 259. चेक करा बरोबर आहे का, 7 भाग जातो पाहायला, ठीक आहे, √70 ओके. 7 याला भाग जातो पहा, 7 × 21 37 आला पण 7 10 70, 7 डिवाइड केलं, √37/10 √10. दिस इज द आन्सर. हा शॉर्टकट आहे, ओरिजिनल मेथड खूप लेंथली पहा, ओरिजिनल मेथड तुम्ही करू शकत नाही पहा. काय म्हटलं पहा, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन्स, ही लाईन दिली ही लाईन, हा कॉर्डिनेट्स काढावा लागतो पहा, हा कॉर्डिनेट दिलाय तुम्हाला -2 4 -5 आणि डिस्टन्स काढायचं PM. हा कॉर्डिनेट कसा काढणार पाहायचा उपयोग करावा लागतो. मग DRHचा रेशो, फार लेंथली क्वेश्चन होतो पहा, ते सगळ्यात सोपी आयडिया पहा. पहिल्यांदा काय करायचं, PQR मानायचं पहा. मी क्वेश्चन 18 परत घेतो पहा, थोडंसं कन्फ्युजन झालं काय कायचा. क्वेश्चन 18 17 फक्त तुम्ही काय करा, आता 17 ठेवतो, 18 परत घेतो ह्याच पेजवर, म्हणजे कन्फ्युजन नाही व्हायचं. आय विल रिपीट अगेन, डोंट वरी. फक्त 17 ठेवतो, 18 जरासा खोडून टाकतो मी मुद्दाम, का तुम्हाला व्यवस्थित दाखवायचं म्हणून, बाकी काय रे. 18 कट केला मी, ओनली 17 क्वेश्चन ठेवतो, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, मग 18 घेऊ आपण. क्वेश्चन सगळं काढून टाकतो, याच्यातलं उपयोगी असलेलं. हा हे लागत होतं पहा, सॉरी, ठीक आहे, काय हरकत नाही. परत सांगतोय, 18 क्वेश्चन समजलं तुम्हाला. 18 सोपा आहे पहा, लॅमडा काढून घ्यायचा आणि मॉड ऑफ बी बार काढायचा. मॉड ऑफ बी बार कसा काढतात पहा, तर काढला होता पण कट झाला, ठीक आहे. आतलं घ्यायचं पहा, -1चा स्क्वेअर 1, आतलं घ्या, -2चा स्क्वेअर 4, आतलं घ्या, -1चा स्क्वेअर √6, आलं का उत्तर. लॅमडा अपॉन √b बार, संपलं. हे एक अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा. हा येणारच एक्झामला आणि हा पण येतो पहा. ओके, दोन्ही क्वेश्चन इम्पॉर्टंट, नीट समजून घ्या. 18 क्वेश्चनची आयडिया तुम्हाला सांगणं अवघड आहे खूप जण, मी एकदम शांत डोक्याने सांगतो पहा. क्वेश्चन 18 तुमचे मार्क फिक्स होतील पहा. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे क्वेश्चन 18 परत सांगतो पहा. झालं की बघा, 1 2 3, यस सर. मग मी सांगतो.
सगळं अनावश्यक काढून टाकतो. क्वेश्चन 18 मला तुम्हाला सेपरेट सांगायचं म्हणून, बाकी काय नाही. ओके, क्वेश्चन 18 करत लक्ष द्या. आता 17 झाला आपला. 18 पण झाला होता, पण मी परत सांगतो. काय घ्यायचं दिल्या पॉईंटला काय म्हणायचं सर? दिल्या पॉईंटला -245 दोन्ही पॉईंट देऊन घ्यायचे. अगोदर x1 y1 z1. शांत डोक्याने x1 y1 z1 काय -245 मायनस x2 y2 z2 घ्या सर. x2 y2 z2 काय इथलं घ्यायचं x - x1 -3 4 -8. आता घ्यायचं PQR. PQR कशाला म्हणायचं? x2 - x1 y2 - y1 z2 - z1 कॉमामध्ये. ओके सर. x2 -3 +2 मायनस प्लस होईल -1 4 वजा 4 0 येईल -8 + 5 -3 येईल पहिला पॉईंट झाला तुमचा. PQR झाला तयार. तर PQR झाला. आता काय करतो मी? LMN काढायचं. डायरेक्शन रेशोज म्हणतात त्याला. LMN लय सोपं. अगोदर लॅम्बडा काढायचा. चल लॅम्बडा घ्या अगोदर. लॅम्बडा कसा घ्यायचा हे लॅम्बडा खाली ABC काय 3 5 6 खालचे. तर लॅम्बडा घ्या. रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 45 √70 येतं एनी डाऊट बघा. ओके सर. आता काय घ्यायचं LMN घ्यायचं. LMN लय सोपं आहेत रेशोवरून डायरेक्शन कोसाइन कसे काढायचे ऑलरेडी पाहिले आपण वेक्टर चॅप्टरमध्ये. पण ठीक आहे, काय कायचं तो चॅप्टर पाहिलं नसेल, डायरेक्ट हे पाहत असाल तर √70. ओके सर. आता काय करायचं ओके हे घ्या PQR. आता फॉर्म्युला असा आहे डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला लीड लक्षात घ्या रूटमध्ये P² Q² R². P ने L ला मल्टिप्लाय करायचं -PL + QM + RN ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्टकट. सर घ्या P² Q² -1 चा स्क्वेअर 1 येतो डायरेक्ट देतो मी. 0 चा स्क्वेअर 0 येतो आणि 3 चा स्क्वेअर काय येतो 9 मायनस PL. याने याला मल्टिप्लाय केलं काय एक मिनिट -3 नाही -3/√70. पुढे 0च आहे 36 भागिले √70. 3 5 6 करेक्ट आहे ना? यस सर. ओके 36 सॉरी ह्याने याला मल्टिप्लाय करतो ह्याने -18. ओके काय -3 याला गुणायचं -18 भागिले √70. याचा स्क्वेअर पाहिजे आपल्याला. इथं काय इथं ऑलरेडी स्क्वेअर घेतला 10 मायनस. आता काय -18 - 21 भागिले √70 ह्याचा स्क्वेअर करायचा. -21 चा वर्ग काय सॉरी 21 चा वर्ग काय येतो वजा अधिक होईल ना. हे मायनस आणि हे मायनस वजा नाही स्क्वेअर करतो निगेटिव्ह. वजा अधिक नाही होणार मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह √70. क्रॉस करा 700 - 441/70. ओके डी इथे लिहितो. वजाबाकी करायची. 10तून 1 गेला 9 10तून 5 गेले 5 259 भागिले 70 7 त्रिक 21 37/10. दिस इज द फायनल आन्सर √37/10. संपलं काम. तर अशा प्रकारे डेंजर क्वेश्चन्स इझी करून दिला मी. ओके तर 18चं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. 19 ते 25 क्वेश्चन रिपीट झालेत शॉर्ट डिस्टन्स वगैरे वगैरे तेच आहेत तरी मी सांगतो तुम्हाला 19 ते सगळ्याची हिंट देत पुढे जाऊया आपण. 19 ते 25 ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. 18चा क्वेश्चन 18 आहे बरं काय. 17 ऑलरेडी घेतलाय मी तुमचा. स्क्रीनशॉट घेतला 1 2 3. ओके क्वेश्चन द फुट ऑफ परपेंडिकुलर फ्रॉम द पॉइंट. वही कहाणी सर बघा असं आहे. फुट ऑफ परपेंडिकुलर काढायचं काय 1 2 3 हा पॉइंट काढायचा सर.
या लाईनचं इक्वेशन असं लिहूया, एक्स मायनस 6/3 इज इक्वल टू वाय मायनस 7/2 झेड मायनस 7/-2. ओके सर. आता पुटअप पहा, लक्षात घ्या, हा जो जेव्हा तुम्हाला आयडिया सांग लाईन अँड प्लेनची आयडिया, एखादा पॉईंट त्या लाईनवर लाईज असेल तर ते तो इक्वेशन सॅटिस्फाय करतो. हा पुटअप परपेंडिक्युलर काढायचा एक शॉर्टकट आहे. पहा, डायरेक्ट व्हॅल्यू टाकायच्या, कुठले 3595 मायनस 39 सगळ्या व्हॅल्यू टाकून टाकायच्या. ह्याच्या टाका अगोदर पहिली व्हॅल्यू टाकतो सर, एकच्या जागी 3 टाकायचं. 3 मायनस 6 काय मायनस 3/3, 3 वजा 6, 5 टाका. 5 वजा 7 वजा 2/2, 9 वजा 7 2/2. सगळं मायनस होणार, ए आन्सर असण्याची पॉसिबिलिटी पहा. ओके, पुट अप परपेंडिक्युलर चलेगा सर. पुढे जाऊया, बी 5 टाका सर. 5 वजा 6 वजा 1/3 वजा 3 वजा 7 वजा 10/2 नाहीत, पण नॉट इक्वल टू बी गेला. सी घेऊया सर. सी काय 3 मायनस 6 मायनस 3/3 मायनस 3/3. ओके सर. मायनस 5 मायनस 12/2 नॉट इक्वल गेला. डी घ्या 5. बघा, एवढा मोठा डेंजर क्वेश्चन सोडवत आणला आपण सर. 5 मायनस 6 काय मायनस 1/3. बी घ्या सर. मायनस 9 वजा 16/2 भलतं चलतं येतं पाडे. विच इज द करेक्ट आन्सर, ए. संपला. तो पॉईंट त्या लाईनवर लाईज असेल, प्लेन असू ती लाईन, लाईज असेल की कोंबायचं. कोंबायचं म्हणजे काय करायचं, हे जे पॉईंट्स आहेत सर हेच का कोंबले, कारण हा पॉईंट बघा, हा पॉईंट काय हे ऑप्शन आन्सर आहे. पॉईंट काढायला लावले ना 3 आयडिया करायची. कुठल्या लाईनवर लाईज असणार, पण ह्या लाईनवर फुट ऑफ परपेंडिक्युलर. तर शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स इज 1/√. सम ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची, पण लॅम्बडा किती असू शकतं पहा. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन दिलं पहा 2 लाईनचं. आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन केलं आपण. डी इज इक्वल टू इथं सांगतो x1 y1 z1 1 2 3 x2 y2 z2. क्वेश्चन थोडासा फिरवायचा प्रयत्न केला का 2 4 5 a1 b1 c1 घ्या. 2 3 लॅम्बडा a2 b2 c2 घ्या. 1 4 5. तर लॅम्बडाचे 2 व्हॅल्यू येतात बहुतेक, त्या दोघांची बेरीज करून बघायची. ओके, आपल्या नेहमीची आयडिया माहिती आहे तुम्हाला, x2 मायनस x1 डेल्टा काढायचा पहा. ऑलरेडी या टाईपचा क्वेश्चन जस्ट याच्या अगोदर सोडवला पहा. a1 b1 c1 ह्याला डेल्टा म्हणायचं. a2 b2 c2 नंतर मॉड बी बार घ्यायचा. मॉड बी बार कसा घ्यायचा पहा, एकदम सोपी आयडिया पहा. हे जे ब्रॅकेटमधलं येतं, ब्रॅकेटमधलं त्याचा स्क्वेअर करायचा. मॉडमध्ये जे येतं ते ब्रॅकेटमध्ये इच्छित जमेल, ह्या ट्राय करा. एक मी सोडून दाखवला, एक तुम्हाला दिला ह्याची पण आयडिया शॉर्टकटने दिले पहा तुम्हाला. 19-20 झालं पहा. हे आडलंच काही क्वेश्चन्स आडले तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका, मी सोडून देतो. 21 डिस्टन्स बिटवीन 2 पॅरल लाईन्स. ऑलरेडी क्वेश्चन झालेलं आहे आपला. पॅरल लाईन कसं काढायचं तुम्हाला सांगितलं पहा. फक्त इथं काय असतं पहा, 3 - 2 खालचा डिनॉमिनेटर सारखा असतो, मॉड ऑफ बी बार घेतात पहा. डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स कसं काढायचं पहा, तीच आयडिया, तेच टेक्निक. x2 - x1 y2 - y1 z2 - z1. ओके, इथं काय येईल पहा, x1 y1 z1. क्वेश्चन 21 पहा. झिरो 1 0 x2 y2 z2 -4 3 -2 a1 b1 c1 3 - 2 1 a2 b2 c2 3 - 2 1. हो सेम, ते सोनच, पण ह्यालाच बी बार मानायचं. ओके, फॉर्म्युला आपला नेहमीचाच x2 - x1 डेल्टा काढून घ्यायचा. y2 - y1 आता बी बार आहे पहा. आय जे के घ्यायचं पाहिजे फक्त बस. बी बार काय पहा, हा 3 - 2 1. व्हॅल्यू टाका. x2 - आय जे के फॉर्ममध्ये इक्वेशन येईल पहा. ओके, हा डेल्टा झाला सर. मॉड बी बार कसा काढायचा पहा, एकदम सोपा, ह्याच्यातून डायरेक्ट 3चा स्क्वेअर 9 4 + 1 √14. √14 कुठे कुठे येतं बघा, 2 ठिकाणी येतं पहा. 2 पैकी एक उत्तर असणार आहे पहा. √14 येईल.
आणि मग हे सॉल्व करून मग त्यात व्हॅल्यू टाकायचे पहा. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मॉड ऑफ डेल्टा डिस्टन्स कसं काढतात पहा. हा जो डेल्टा येईल याचा मॉड घ्यायचा पहा. बस उत्तर येऊन जाईल पहा. तर कॉर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर मागाचाच क्वेश्चन आला पहा परत एकदा. हा बघा डायग्राम काढून दाखवतो. हा दिला पहा 0,23. हा पॉईंट काढायचा आहे तुम्हाला. कुठल्या लाईनवर? ह्या लाईनवर. सर जरा कॉम्प्लिकेटेड आकडे आहेत, असू द्या काय हरकत नाही. काय करा पहा 48/19 टाका. ह्याच्यामध्ये टाकायचा अपॉन 5. दोनच व्हॅल्यू घ्यायचे फक्त. 23/19. घाबरायचं नाही. तिरका गुणाकार करा. 48 आणि 19. खाली 19 त्याला खाली घ्यायचं. 19 गुणिले 5. 23 अधिक 19 खाली काय येईल पहा. 19 गुणिले 2. हा 19 हा 19 उडतो पहा. इकडचं नाही उडत पात्र. 57 48 9 57 10 67 भागिले 5. इकडे काय येईल पहा. 23 32 42 भागिले 2. वेगळंच येतं पहा. पहिला उत्तर फ्लॉप गेला. दरवेळेस हे काढत बसायचं नाही. 48/19 तुम्ही ऑलरेडी काढलेले पहा. हे बाकी इथं पण उपयोग येईल. फक्त इथला नंबर बदलल. वजा 23 अधिक 19 वजा 4 हे पण नाही येणार पहा. ओके बाकीचं बघा आता. बी आणि सी. बी पाहूया सर. वजा 48/19 अधिक 3 भागिले 5 इज इक्वल टू. ह्याच्यात टाकतोय काय काय म्हणते काय कळत नाही. 23/19 अधिक 1 भागिले 2. ह्याची व्हॅल्यू ऑलरेडी काढली पहा. वजा 48 अधिक 57 भागिले 19 गुणिले 5. इकडे घ्या 23 अधिक 19 19 गुणिले 2. 19 निघून गेलं पहा. 57 वजा 48 म्हणजे 9/5 येईल पहा. इकडे काय येतं पहा. 23 9 वेगळंच येतं पहा. 32 42 ना 42 भागिले 2. दोन्ही इक्वल येतं का नाही येत. आता बी झाला. सी पण झालाय पहा. पण वजा 23 आहे पहा. वजा 23 19 वजा 23 वजा 4/2 येईल पहा. वजा 2 नाहीत पहा. बरोबर ठीक आहे. आता एकच शक्यता वाढली पहा. बी गेला. सी पाहूया. सी चेक करतो. सी कसा करायचा पहा. सेम टू सेम आयडिया. वजा 48/19 व 19 57 वजा 48 वजा 9 19 गुणिले 5 सीची व्हॅल्यू. सर दुसरं वजा 23 घ्या. वजा 23 अधिक 19 वजा 23 अधिक 19 वजा 23 अधिक 19 वजा 4 बरोबर झालं बघा. 19 उडेल. वजा 18 वजा 20 वजा 48 वजा 23 नाहीत पहा. कॅल्क्युलेशन परत करूया एकदा व्यवस्थित एकदम. घाई होती. 48/19 अधिक 3 19 57 57 इथं किती लिहिलं पहा. अशी चूक होते पहा. खाली काय पहा. 19 गुणिले 5. 57 आणि 8 65 40 105 येईल पहा. तिकडे काय पहा. 23 अधिक 19 बरोबर आहे. 32 42 हे 42 येईल पहा. भागिले काय पहा 2 105 आहे. 210 गुणिले 200 बरोबर येतं पहा. पहिलंच उत्तर. अजून एका ठिकाणी 48 आणि सेम टू सेम 23/19 कुठं आहे का पहा. नाही सर. 48/19 23/19 एकाच ठिकाणी आहे. 2 ठिकाणी नाही आहे. वजा 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 वगैरे. तेव्हा आन्सर कोणतं येईल पहा. ए इज द करेक्ट आन्सर. बघा व्हॅल्यू टाकायला अवघड होतं. क्वेश्चन इझी होता. ओके 21-22 दोन्ही क्वेश्चन सोडवले पहा. शेवटचे क्वेश्चन राहिले पहा 2-3 ते पाहूया. याचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3. ओके. द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. हो ऑलरेडी केलंय पहा सर. फक्त त्याची व्हॅल्यू दिली पहा. द शॉर्टेज डिस्टन्स दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा. हे डायरेक्ट काढायला लावले. हा तर ऑलरेडी क्वेश्चन घेतला. आणि 23-24 हे दोन्ही क्वेश्चन तुम्ही करू शकता. 25 कोणता बघतो मी परत येतो वाटलं तर. मग मी हा सोडून दिला वाटलं. लाईन्स इंटरसेक्टिंग द लाईन्स हां ते सोपं आहे पहा. कसं करायचं पहा. अगोदर सॉल्व करून घेऊया. 6 भागूया. 25 घेतो नंतर तो राहिला पण घेऊया. त्याला 6 भागल्यावर काही पहा. x वजा 1 इथं 3 येईल पहा. y + 1/3 z - 1/5 त्याला 3 डिवाइड करा. x + 2/6 y - 1/3 and z + 1/2. आता A1 B1 C1 झालं पहा. 3 3 5
A2 B2 C2 6 3 2 दोघांचा कोण 3 6 18 बघा इथं A1 A2 घ्यायचं 18 अधिक 9 अधिक 10 विच इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे नॉट परपेंडिक्युलर नाहीत पहा इंटरसेक्टिंग ॲट राईट अँगल्स नाही ना पहा ओके डू नॉट इंटरसेक्ट येतं का बघायचं x2 - x1 y2 - z1 करून बघायचं पहा हां आता एक महत्त्वाची गोष्ट हे पॉईंट बघूया हे पॉईंट सॅटिस्फाय करतात का बघूयाला दोघांना पहिले घ्या 1 1 -1 0 येईल पहा -1 1 0 येईल आणि 2 - 1 1/5 हा पॉईंट सॅटिस्फाय नाही करत पहिल्या लाईनला कोणता हा दुसरा घ्या सर इंटरसेक्टिंग 3 - 1 3 याचं टाकतोय बरं का 3 - 1 म्हणजे काय येईल पहा 2/3 हा पॉईंट टाकतोय 1 1 1 + 1 2/3 हा हा -1 -1 -2/5 झेड काय टाकलं सर -1 + 1 ओ 0 येतो ना इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट -1 झेडच्या जागी -1 टाकता तुम्ही -1 -1 -2/5 हे दोन्ही इक्वल येतं पण तिसरं येत नाही पहा म्हणजे इंटरसेक्टिंग पण नाही येणार डू नॉट इंटरसेक्ट x2 - x1 y2 - y1 z2 - z1 a1 b1 c1 a2 b2 c2 हे सॉल्व करावं लागेल पहा हे 0 नाही आलं तर डू नॉट इंटरसेक्ट 0 आलं तर इंटरसेक्ट ओके या पद्धतीने हो आता x2 - x1 फटाफट करूया x2 किती पहा सर सगळं काढत बसावं लागलं आता -2 1 मिनिट इथं लिहितो x1 y1 z1 काय येईल पहा 1 -1 1 x2 y2 z2 काय येईल पहा सर -2 1 आणि -1 आता घ्या -2 -1 -3 1 + 2 2 आला -1 1 0 आला पहा a1 b1 c1 घ्या सर a1 किती पहा a1 3 3 5 a2 घ्या 3 3 हे घ्या 6 3 2 हे सॉल्व करा आणि उत्तर 0 येतं का बघा -3 6 - 15 -2 6 - 30 नॉट इक्वल टू 0 नॉट इक्वल टू 0 डू नॉट इंटरसेक्ट इच अदर दिस इज द आन्सर सी तर अशा प्रकारे चारही ऑप्शन चेक करावं लागले मग जमलं पहा ओके अशा प्रकारे पूर्णपणे सगळे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत पहा ओके शॉर्टेड डिस्टन्सचे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करा मला माझी इच्छा आहे की तुम्हाला काय डाऊट्स येतील ते गोळा करायचे म्हणून मी काय काय क्वेश्चन थोडेसे एखाद दुसरा अवघड वाटलं तरी मुद्दाम ठेवलं तुमचे जोपर्यंत डाऊट्स येत नाही तोपर्यंत डाऊट सेशन घ्यायला मजा येणार नाही पहा जास्तीत जास्त व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जाऊ द्या लिमिट झालं आहे कंटिन्युटी झालं आहे मॅट्रिसेस झालं आहे लॉजिक झालं आहे पेअर ऑफ लाईन झालं आहे पहा व्हेक्टर झालं आहे आणि लाईनला सुरुवात केली आता प्लेन बाकी आहे पहा लाईनचे शेवटचे क्वेश्चन काय काय कॉम्प्लिकेटेड पण ट्रिक्सने आपण त्याला इझी केलेलं आहे पहा तेव्हा काम सोपं झालं ओके या पद्धतीने थांबू इथंच यस सर क्वेश्चन 25 करू कट त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता तुम्ही लाईन व्यवस्थित संपवला पहा मी उद्या प्लेन घेऊया तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पहा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पहा काय काय जण मी बघतो थोडेसे 100-150 मुलं बघतायत आणि ते गप्प बसतायत पहा तसं नका करू त्याने इतर मित्रमैत्रिणींना पास करा सगळ्या मुलामुलींना फायदा होत्या मराठीतून शिकवणारा एकमेव चॅनल असेल आपला काय काय शिकवतो मराठीत पण व्यवस्थित नाही पहा ट्रिक्स वगैरे देऊन कन्सेप्ट सांगून या पद्धतीने ओके तर जरूर तयारी लागा